नमस्कार मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे चिन्हांचा नियम. तर काय असते आता चिन्हांचे नियम आपण पाहू आता. तर पहिले लक्षात ठेवू की आता जेव्हा पण असं चिन्हाच्या समोर हे मायनस लिहिलं राहतं हे काय राहते, एक ऋणात्मक संख्या राहते. काय राहते? ऋणात्मक संख्या राहते. जर चिन्हाच्या समोर जर प्लस लिहिलं राहणार तर मग काय राहणार? ही धनात्मक संख्या राहते. हे लक्षात ठेवायचं. आता आपण बघू आपण तर कोणकोणते चिन्हाचे नियम असते. तर पहिले काय आपण बघू, बेरीज आणि वजाबाकीच्या चिन्हाचे नियम बघू. बेरीज व वजाबाकीचे नियम. आता आपण बघू आता बेरीज व वजाबाकीचे नियम. तर आता लक्षात ठेवायचं, जेव्हा पण प्लस आणि प्लस याची जेव्हा आपण बेरीज करतो तर याची बेरीज केल्यावर कोणते चिन्ह येते? प्लसचं चिन्ह येते. याची जेव्हा आपण बेरीज केली तर चिन्ह कोणतं येते? प्लसचं चिन्ह येते. जेव्हा आपण मायनस आणि मायनसची बेरीज केली, मायनस आणि मायनसची जेव्हा आपण बेरीज केली तिथं चिन्ह कोणतं येते? मायनस येते. कोणतं येते? मायनस येते. कोणतं चिन्ह येते? मायनस येते. जेव्हा आपण मायनस आणि प्लसची जेव्हा बेरीज केली तर इथं काय नेहमी काय होत असते? मायनस आणि प्लसची नेहमी काय होत असते? वजाबाकी होते. इथं प्लस प्लसची काय होते? बेरीज होते. मायनस मायनसची काय होते? बेरीज होते. आणि इथं मायनस प्लसची काय होत असते? वजाबाकी होत असते. काय असते? वजाबाकी होते. आणि आपण चिन्ह कोणत्या संख्येचं देतो? जे संख्या मोठी असते किंवा मायनस मोठी असली तर मायनसचं चिन्ह देतो, प्लस मोठी असली तर प्लसचं चिन्ह देतो. जे संख्या मोठी असेल त्याचं चिन्ह. त्याचं चिन्ह. जेव्हा आपल्याला विचारलं प्लस आणि जेव्हा आपण मायनसचं म्हणजे प्लस आणि मायनसची वजाबाकी करू, नाही, प्लस आणि मायनसमध्ये काय होते नेहमी? इथं पण तेच होणार. काय होते? वजाबाकी होते. काय होते? वजाबाकी होते. इथं पण तेच. जे संख्या मोठी असेल त्याचं आपल्याला काय लागते? चिन्ह लागते. मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचं चिन्ह लागते. तर आता आपण याच्यावर काही उदाहरण पाहू. तर काय असते तर पाहू आता. उदाहरणमध्ये आहे आता, जेव्हा आपल्याला प्लसचे 15, तिथं काय दिलं आपल्याला उदाहरण? 15 + 20 ह्याची बेरीज किती होते? 35 होते. किती होते? 35 होते. याची बेरीज किती होते? 35. आता इथं कोणते चिन्ह आहे? दोन्ही आता काय आहे? प्लस प्लसच आहे. हे पण प्लसचे 15, हे पण प्लसचे 20 आहे. तर मग इथं चिन्ह कोणतं येणार आपलं? प्लसचं चिन्ह येणार. कोणतं येणार? प्लसचं चिन्ह येणार. जेव्हा आपण -10 आणि -25 करू तर इथं काय चिन्ह काय याची पण काय होणार आहे? मायनस मायनस जेव्हा आपण याची मायनस मायनस करतो तर काय होत असते? बेरीज होत असते. काय होते? बेरीज होते. जर -10 आणि -25 केलं तर याचे उत्तर काय येणार आहे? 35च येणार आहे. 35च येणार आहे. परंतु इथं चिन्ह कोणत्या संख्येचे येणार? मायनस येणार. चिन्ह कोणतं येणार? इथं मायनस येणार आहे. जर आपण इथं -25 -18 + 15 करू, आता इथं केलं -18 आणि +15 करू तर आता इथं काय येणार उत्तर आपलं? आता अशा वेळेस काय होते? जेव्हा मायनस प्लस राहते तर अशा वेळेस काय होत असते? अशा वेळेस काय होत असते? वजाबाकी होत असते. काय होत असते? वजाबाकी. आता -18मधून आपण प्लसचे 15 मायनस करू तर काय येणार? येतं इथं उत्तर काय येणार? -3 येणार. काय येणार? -3 येणार. कारण की आपल्याला 18तून 15 मायनस केल्यावर काय येते? 3 येते. कोणती संख्या मोठी आहे? मायनसवाली मोठी आहे म्हणून आपण इथं चिन्ह कोणत्या संख्येचं देऊ? मायनसचं चिन्ह देऊ. ठीक आहे. आता इथं बघू आपण. इथं आता 17 + 17 -
10. आता काय आपलं उदाहरण प्लसचे 17 मायनसचे 10. त्याचं उत्तर काय येणार आता पहा. 17तून 10 गेले. इथं काय प्लस मायनस असले तर काय करायचं, नेहमी वजाबाकी करायची. मायनस प्लस असलं तर वजाबाकी करायची, मायनस मायनस असलं तर बेरीज करायची. परंतु चिन्ह काय कोणत्या संख्येत द्यायचं, मायनसचं द्यायचं. आता 15 + 20, 15 + 20. आता इथं काय प्लस प्लस चिन्ह आहे, तर इथं काय करायचं प्लसचं चिन्ह. आता इथं काय प्लस आणि मायनस आहे, तर इथं काय करायची, वजाबाकी करायची. वजाबाकी करू. आता 17तून 10 गेले तर किती उरते, 7 उरते. 17तून 10 गेले किती उरते, 7 उरते. आणि चिन्ह पाहायचं. आता कोणती संख्या मोठी आहे, 17 मोठी आहे, तर 17 समोर कोणतं चिन्ह आहे, प्लसचं. तर मग इथं उत्तर काय येणार, प्लसचे 7 येणार. ठीक आहे. आता आपण दुसरा नियम बघू. आता आता काय पाहू आपण, गुणाकार व भागाकाराचे नियम. तर आता बघू. आता पहिले आपण बघू गुणाकाराचे नियम. काय बघू, गुणाकाराचे. जेव्हा आपण मायनसनं गुणतो तर काय येते आपलं उत्तर. जेव्हा कोणतीही संख्या असेल मायनसमध्ये असेल आणि तेच दुसरी संख्या पण मायनसमध्ये असेल, जेव्हा आपण मायनसचा गुणा मायनस संग करतो तर उत्तर काय येते आपलं, नेहमी काय येते, प्लसचं उत्तर येते. काय येते, प्लसचं उत्तर येते. जेव्हा प्लसचा गुणा आपण प्लस संख्यानंच करतो तर आपलं उत्तर काय येते, प्लसचंच येते. काय येते, प्लसमध्येच येते. म्हणजे काय येते, धनात्मक उत्तर येते. जेव्हा आपण मायनसचा गुणा प्लस संग करू, आता काय मायनस संख्या असेल एखादी, तिचा गुणा आपण काय करू, प्लस संख्या संग करू, तर उत्तर काय येणार आपलं, निगेटिव्ह येणार. म्हणजे मायनसच येणार, मायनसमध्येच येणार. जेव्हा आपण प्लसचा गुणा मायनसमध्ये करू, म्हणजे प्लस संख्या असेल एखादी आणि एक मायनस संख्या असेल, तिचा जेव्हा दोन संख्याचा गुणा करू तर उत्तर काय येणार आपलं, नेहमी मायनसमध्येच येते. काय येणार, मायनसमध्येच येणार. आता याच्यावर आपण उदाहरण पाहू काही. तर आता बघा. आता इथं काय आहे, मायनसचे 7 गुणाकार मायनसचे 8 आहे. आता इथं काय, मायनसचे 7 आणि मायनसचे 8 आहे. उत्तर काय येणार आपलं, 7 8 56. 7 8 56. पण आता मायनस मायनस काय होणार, मायनस गुणेला मायनस करू तर काय येणार आपलं, प्लस होते. तर मग इथं काय उत्तर काय आपलं, प्लसचे 56 येणार. जेव्हा आपण आता दुसरं बघू. आता इथं आता 9 आहे, प्लसचे 9 गुणेला प्लसचे 10. तर आता उत्तर काय येणार आपलं, 90 येणार. काय येणार, 9 10 90. आणि तो काय दोन्ही ठिकाणी प्लस प्लसचं चिन्ह आहे, तर आपलं उत्तर पण काय येणार, पॉझिटिव्ह येणार. म्हणजे प्लसमध्येच येणार आहे. हां. आता जेव्हा आपण जर प्लसचा गुणा जेव्हा मायनस संग करू, आता प्लसचे 9 गुणेला मायनसचे किती, 11. आता जेव्हा आपण प्लसचा गुणा मायनस संग करू तर काय येणार आपलं उत्तर, नेहमी मायनसमध्येच येणार. काय येणार, मायनसमध्येच येणार. आता 9 गुणेला 11 करा, 11 9 किती होते, 99 होते. 11 9 99. पण उत्तर काय येणार आपल्याला, -99. म्हणजे -99 येणार उत्तर. प्लस आणि मायनसचं जेव्हा आपण गुणाकार करू तर काय येते आपलं उत्तर, नेहमी मायनसमध्ये येते. म्हणजे -99. जेव्हा आपण मायनसचा गुणा म्हणजे -7 गुणेला -11 प्लसचे 11, म्हणजे जेव्हा आपण -7 गुणेला प्लसचे 11 करू, म्हणजे आता इथे काय मायनस आणि प्लसचा गुणाकार करून आलो आपण, तर उत्तर काय येणार आपलं, नेहमी मायनसमध्येच येणार. 11 7 किती होते, 77 होते. म्हणजे इथं काय उत्तर काय आहे, -77 येणार. उत्तर काय येणार आपलं, -77 येणार. आता आपण भागाकाराचा नियम बघू याच्यातच. आता आपण जेव्हा प्लसचा भागाकार आपण प्लसमध्येच करू, काय करू, आता प्लसनं प्लस संख्येलाच भागू. म्हणजे धनात्मक संख्येनंच भागलं तर उत्तर काय ते आपलं, नेहमी प्लसमध्येच येणार. काय येणार, प्लसमध्येच येणार. जेव्हा आपण मायनस संख्येनं भागू, म्हणजे एक कंदी ऋणात्मक संख्या असेल ते ऋणात्मक संख्येनंच भागू, तर काय येणार उत्तर आपलं, इथं पण काय येणार, प्लसमध्येच येणार. कारण की ऋणात्मक म्हणजे मायनस संख्येनं कट होते, मायनस कट होते आणि उत्तर काय ते आपलं पॉझिटिव्हमध्ये होऊन जाते. हां. जेव्हा आपण प्लसचा गुणा प्लसले मायनस संख्येनं भागू तर आपलं उत्तर काय येणार, इथं
मायनस येणार. काय येणार? मायनस येणार. जेव्हा पण आता उत्तर काय येणार आपलं? मायनस येणार. प्लसनं भागलं मायनसले किंवा मायनसले प्लसनं भागलं तर काय येणार उत्तर आपलं? मायनस येणार. मायनसच येणार. इथं काय करू आपण? मायनसले आपण प्लसनं भागू तर उत्तर काय येणार आपलं? मायनसमध्येच येणार आहे. काय त्याची कायच्यात येणार आहे? मायनसमध्येच येणार. तर आपण आता याच्यातनी काही उदाहरण घेऊन बघू आता. जसं आता इथं आहे प्लसचे 25 भागिले प्लसचे काय करू? 5. आता उत्तर काय येणार आपलं? प्लस प्लस तर कॅन्सल येऊन जाते. प्लस प्लस कॅन्सल. 5 एक 5, 5 5 25. तर आपलं उत्तर काय येणार? प्लसचे 5 येणार. म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर येते आपलं. ठीक आहे. जरा आता निगेटिव्हमध्ये घेऊ आता. प्लसचे मायनसचे 49 भागिले मायनसचे 7 आहे. आता याचं उत्तर किती येणार? मायनसनं मायनस कॅन्सल होते. 7 एक 7, 7 7 49. मग आपलं उत्तर किती येते? प्लसचे 7 येते. उत्तर काय येते आपलं? प्लसचे 7 येते. आता निगेटिव्ह घेऊन पाहू आता एखादा पॉझिटिव्ह. आता इथं प्लसचे किती आहे? 81 भागिले मायनसचे किती आहे? 27. तर आपलं उत्तर किती येणार आहे? किती येणार आहे? कारण की मायनस प्लस कट होते का नाही. उत्तर काय नेहमी काय द्यायचं? इथं मायनसचं चिन्ह द्यायचं. आता द्यायचा याचा भाग द्यायचा. 9 त्रिक 27, 9 9 81, 3 एक 3, 3 त्रिक 9. तर आपलं उत्तर काय येणार आहे याच्यात? मायनसचे 3 येणार. उत्तर काय येणार आपलं? मायनसचे 3 येणार. आता मायनस घेऊ आपण वरतं. आता जर आपण मायनस घेतल्यावर तर काय आहे? मायनसचे 125 भागिले प्लसचे 25. आता काय आहे? मायनसचे 125 भागिले प्लसचे 25. तर आता याचं उत्तर किती येणार आहे? याचं उत्तर इथेच येणार. काय? मायनसमध्येच येणार. कारण की वरतं असो की खाली असो तर उत्तर काय येणार? मायनसमध्येच येणार. तर आता 25 एक 25, 25 5 125. उत्तर काय येणार आपले? मायनसचे 5 येणार. उत्तर काय येणार आपलं? मायनसचं 5 येणार. ठीक आहे.